बीड पोलिसांना आता 3 महिन्यानंतर जाग आलेली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या एका कार्यकर्त्यासंदर्भाची ही महत्त्वपूर्ण माहिती पाहूया. 3 महिन्यानंतर बीड पोलिसांनी तब्बल जाग आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. परळीत मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांना मारहाण झाली होती. दरम्यान दादागिरी आणि मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी राजेसाहेब देशमुखांसह अनेकांनी केली होती. घटनेनंतर 82 दिवसांनी कैलास फड आणि त्यांचा मुलगा निखिल फड आणि इतर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फडला अटक झालेली होती. राजेसाहेब देशमुख बोलताना म्हणाले की ज्यावेळी आम्ही सांगत होतो परळीत कायदा आणि सुव्यवस्था ही वाल्मिकांना आणि धनंजय मुंडे चालवायचे, त्याचा प्रत्यय आता असा आहे की ज्या मतदान केंद्रावर एवढी नाजूक घटना घडली, मी मतदान केंद्रावर गेल्यावर पोलिसांना देखील मारहाण झाली. माझ्या चांगल्या कार्यकर्त्याला माधव जाधवला रेषेच्या बाहेर मारहाण झाली, तरीही पोलिसांनी लगेच गुन्हा नोंद करून घेतला नाही. 82 दिवस लागले कारण त्यांना कायद्याचं महत्त्व वाटत नव्हतं. संतोष देशमुख यांच्या प्रकरणापासून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला गांभीर्य आलं असल्याचं देशमुख म्हणाले. दरम्यान कैलास फड हा मंत्री अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे.